फाट उठतो, पण तरी सुद्धा ते बाळ रडायचं थांबत नाही. मग त्यावेळेला ती आजी किंवा कोण जी ज्येष्ठ व्यक्ती असते ती म्हणते, अगं ते भागाबाई आहे ना, तिला देव प्रसन्न आहे, देवी प्रसन्न आहे, तिला सगळं कळतं ह्याच्यामधलं, तर आपण तिच्याकडे जाऊया. मग ती आजी आणि ते बाळ आणि त्याची आई त्या बाईकडे जातात आणि मग ती सांगते की असं असं झालं आणि ते रडायचं थांबतच नाहीये. काय झालंय बघा, आम्ही आमच्या पद्धतीने दृष्ट काढली तरी सुद्धा ते रडायचं थांबत नाहीये. तर ते मी जबर बघते मी काय झालं ते. ती म्हणते ते बाळाच्या कमरेचा करदोडा काढून दे. तर बऱ्याच वेळा लाल करदोडा असतो तो लागतो, तर समजा नसेल तर तो तिच्याकडे असतो त्या बाईकडे. ती काय करते, आपल्याकडचा करदोडा त्याच्या कमरेला बांधते आणि काढून घेते परत. आणि मग असं एक लिंबू घेऊन ते चिरते आणि त्या लिंबामध्ये ते घालते असं करदोडा आणि असं ओढते. काय झालं, काळं झालं. बघा किती काळी कुठं नजर लागली आहे, म्हणून ते रडतंय असं ती त्यांना सांगते. आणि मग त्या घाबरतात. मग ती आई असते ती, काय असेल ते करा हो, ते रडवायचं थांबा आणि त्याची दृष्ट काढा, माझ्याने तर बाळाचं नवसाचं बाळ आहे वगैरे वगैरे ती बोलते. तुम्ही काय नाही, मी काढते दृष्ट म्हणते. आणि मग तो मी गेल्या वेळेला दाखवलेला जो प्रयोग होता पाण्याचा प्रसाद, तो प्रयोग करायचा त्याच्यानंतर. आणि ती जी साखर असते ती त्या बाळाला खाऊ घालायची आणि म्हणते, बघा आता बाळ कसं रडायचं थांबलं, हसतंय, निघाली दृष्ट, असं ती सांगते. तर ते बाळ रडायचं का थांबलेलं असतं, दृष्ट काढली निघाली म्हणून नव्हे, तर ते त्या सगळ्या नवीन लोकांच्या पासून काय असतं, लांब आलेलं असतं. फक्त त्याची रोजची आई आणि आजीच डोळ्यासमोर असल्यामुळे ते थांबलेलं असतं आणि त्याला गोड साखर खायला मिळाल्यामुळे ते हसतं. तर इथे दृष्ट लागली आणि दृष्ट काढली हे सगळं काय अंधश्रद्धा. तर नेहमी करताना हे दोन प्रयोग करायचे जोडीने. आता हे जे काळं झाले ते काळं का झालंय, तर लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड आहे, त्याच्या सान्निध्यात हा लाल रंग आला की काळा होतो. हा साधं त्याच्या मागचं रासायनिक कारण आहे. आता हे अंमलात घातल्यामुळे काय झालं, काळं झालं. तुम्ही ते अल्कलीमध्ये घाला, अल्कली म्हणजे आम्लधर्मी म्हणजे अमलारी, अमलारीमध्ये घातलं तर हा पुन्हा लाल होतो. हा अमलारी पदार्थ आपल्याकडे आहे, चुन्याची निवळी आहे किंवा निरमा पावडर घ्या, काही घ्या. आता मी घरी गेल्यावरती हे साबणाच्या पावडर मध्ये बुडवणार, पाण्यात साबणाचं पाणी काढून त्यात बुडवणार, ते पुन्हा काय होईल, लाल होईल. हाच दोर आम्ही अनेक प्रयोग झाले काय करते, पुन्हा पुन्हा वापरते. तर हे त्याच्या मागचं रासायनिक कारण आहे. ऍसिडिक मध्ये काळं होतं, अल्कली मध्ये ते पुन्हा लाल. तर हे असं एक प्रयोग आपण जोडीने करावा हा नेहमी. हा आधी करायचा आणि मागच्या वेळेला दाखवला तो मागच्या वेळेचा. मी आता काही त्याच्यात हे आणलेलं नाहीये. हे असं याच्यात घरनं साखर टाकून आणायची आणि हे वर ठेवायचं आणि ज्याला कुणाला दृष्ट लागली म्हणून कुणाला तरी बोलवायचं आणि त्याला दृष्ट लागली आहे तर त्याची दृष्ट काढते म्हणायचं आणि आपल्याकडचं पाणी याच्यात ओतायचं आणि ह्या जो दुसरा पेला आहे तो असं सगळ्यांना दाखवायचा आणि तो याच्यावरती ठेवायचा आणि थोडस असं दाबल्यासारखं करायचं आणि ते जे कोणी आलेलं असतं, मुलगी मुलगा दृष्ट काढायची, त्याच्या अंगावरनं ते असं ओवाळायचं असं. आणि मग एखादा मंत्र म्हणावा, तर ते नेहमी माझी आई म्हणायची ते मी म्हणते नेहमी, दृष्टमिष्ट आल्याची गेल्याची वाटेची तिटची भूताची खेताची माझी, आणि कोण असतील त्यांची नावं घ्यावीत आणि त्याची दृष्ट लागलेली निघून जाऊ दे रे बाबा म्हणायचं आणि ग्लास असं ठेवायचं आणि मग ही साखर द्यायची, ही साखर द्यायची. मग आता ते जे पाणी असतं ते इथं असतं, ही सगळे हातचलाखी आहे. हा छोटा जो पेला आहे तो इथे ठेवलेला आहे, हा दिसत नाही कुणाला. पाणी ओतलेलं असतं ते याच्यात जातं आणि हात असा दाबला की ते इथं अडकतं आणि नंतर हे दाखवायचं नाही, नंतर उचलल्यावर हे असं ठेवायचं आणि मग साखर अशी ओतून दाखवायची, ती साखर त्याला खायला घालायची आणि मग दृष्ट निघाली, प्रसाद खाल्ला वगैरे वगैरे सांगायचं. तर हे असं नेहमी जोडीने दोन्ही प्रयोग करायचं. तर हे हा चलाकी नाही पडत. तुम्हाला दाखवते पाहिजे, पाणी आहे माझ्याकडे. आहे म्हणजे आम्ही नेहमी करतो हा प्रयोग. ठीक आहे, आता कर. तिला मी प्रेझेंट देणार, माझ्याकडे एक्स्ट्रा होतं एक आहे माझं मला. असं इतकं लक्षात येईल इतकं त्याचं नाही, सावकाश करायचं, लक्षात नाही आलं पाहिजे दाबलेलं, असं सहजपणे करायचं ते. हा हा असं करताना दाबायचं ते. हा आणि मग ते खाली ठेवायचं. आणि साखर आता हे पाणी अजिबात सांडत पण नाही ते.
मग ते काढताना आणि मग हे असं काढायचं आणि हे पाणी. घेऊन टाक.